इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम हा काही एका दिवसात एका वर्षात सुरू झालेला नाही. 1950च्या दशकात अमेरिकेनंच इराणला न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी दिली होती. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, अमेरिकेनंच न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी दिलेली होती ॲटम्स फॉर पीस नावाच्या एका प्रोग्राम अंतर्गत. पण 1979 साली इराणमध्ये इस्लामिक रिव्हॉल्युशन झाली आणि इराण अमेरिकेचा शत्रू नंबर 1 बनला. आणि मग इराणनं गुपचूप युरेनियम एनरिचमेंट करायला सुरुवात केली, म्हणजे थोडक्यात न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. 2002 साली जेव्हा जगाला हे कळलं, तेव्हा अमेरिका आणि युरोपनं इराणवरती कठोर असे इकॉनॉमिक सँक्शन्स लादले. इराणची इकॉनॉमी कोसळली, तेलाची विक्री बंद झाली, लोकांचं जगणं मुश्किल झालं. पण इराणने न्यूक्लिअर प्रोग्राम मात्र सोडला नाही, कारण इराणला माहिती होतं न्यूक्लिअर पॉवर म्हणजे जगात दबदबा, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा डेटरंट म्हणून वापर करता येतो हे इराणला माहिती झालं होतं. आणि इथेच सुरू होतो आपला आजचा किस्सा, कशी डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू या दोघांनी इराणची अगदी व्यवस्थितपणे फसवणूक केली आणि आज इराणला युद्धात लोटलं. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. साल होतं 2012. बराक ओबामा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते. त्यांनी एक असं पाऊल उचललं जे कोणालाही माहिती नव्हतं. अमेरिकेचे अनेक अधिकारी गुपचूप ओमान या देशात इराणच्या अधिकाऱ्यांना भेटायला लागले. ओमान हा मध्य पूर्वेतला असा एक देश आहे जो कुणाच्याही फंदात पडत नाही. कोणताही मीडिया नाही, कोणतीही प्रेस कॉन्फरन्स नाही, फक्त शांत मेहनती डिप्लोमॅटिक पद्धतीनं बोलणी चाललेली होती. 3 वर्ष हे सगळं चाललं आणि मग 14 जुलै 2015 रोजी व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये एक ऐतिहासिक करार झाला. नाव होतं JCPOA, म्हणजे जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन. या करारात इराणने हे मान्य केलं की आपल्याकडे असलेला 97% युरेनियमचा एनरिच्ड युरेनियमचा साठा ते देऊन टाकतील. 70% सेंट्रिफ्युजेस जे इराणमध्ये चालू होते ते बंद करतील, म्हणजे ज्या सेंट्रिफ्युजेसमध्ये अणुबॉम्ब बनवला जाऊ शकला असता ते सगळे बंद केले जातील. 3.67% पेक्षा जास्त युरेनियमचं एनरिचमेंट करणार नाही. आणि हे सगळं मग तपासणार कोण? तर IAEA नावाची जी संस्था आहे त्याचे इन्स्पेक्टर कधीही येऊन इराणच्या कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये जाऊन तपासणी करू शकतात, अशी मुभा त्यांना देण्यात आली. बदल्यात अमेरिका आणि युरोपनं इराणवरती असलेले सगळे सँक्शन्स हटवले आणि खरोखर इराणनं हे सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली. IAEAनं सलग 28 महिने पुढे याची तपासणी केली. इराणनं एकही नियम मोडला नाही. जग सेफ होतं. यावेळेला डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत होते की एखाद्या देशाशी कसे संबंध ठेवावेत हे ओबामांना कळत नाही, त्यामुळे ते इराण बरोबर युद्ध करणार. आणि ओबामांनी खरोखर युद्ध केलं नाही, त्यांनी करार केला, युद्ध टाळलं. पण नोव्हेंबर 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी कॅम्पेनमध्येच ओरडून सांगायला सुरुवात केली की JCPOA म्हणजे ओबामांनी केलेला हा जो करार होता तो जगातला सगळ्यात वाईट करार आहे. मी प्रेसिडेंट झालो तर तो फाडून टाकणार, फोडून टाकणार. आणि खरंच 8 मे 2018ला, म्हणजे जवळजवळ दीड पावणे 2 वर्षांनी ट्रम्प यांनी JCPOA मधून अमेरिकेला बाहेर काढलं. आता करारच मुळात अमेरिका यात महत्वाचा होता, त्यामुळे अमेरिकेलाच बाहेर काढल्यानंतर करार काय राहिला? पण इथं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, त्यावेळेला इराण हा करार पाळत होता का? तर उत्तर आहे होय, इराण करार पाळत होता. ट्रम्पच्याच सरकारनं एप्रिल ते जुलै 2017 मध्ये अधिकृतपणे हे सर्टिफाय केलं होतं की इराण करार पाळतोय. IAEAनं देखील सांगितलं होतं की इराण इज इन कंप्लायन्स, म्हणजे इराण बरोबर वागत असताना कोणतेही नियम न मोडता डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी करार मोडला. हे म्हणजे असं झालं की तुम्ही एखाद्याला वचन दिलं, त्यानं ते वचन पाळलं, पण तुम्ही ते स्वतःच पाळलं नाही. आणि वर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोष मात्र इराणलाच दिला. यातच मग या स्टोरीमध्ये पुढे एंट्री होते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची. त्यांनी इराणचा गेम कसा केला ते बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो आणि त्यानंतर आपण ही स्टोरी कंटिन्यू करूया. जर तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असेल तर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या काळात स्टॉक मार्केट वर गेलं काय, खाली गेलं काय, दोन्हीकडे गेलं तरी आपण पैसे कमवू शकतो. फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्याला अशी संधी मिळत असते आणि तेही कमी वेळात. पण प्रश्न असा आहे, सुरुवात कशी करायची, त्यासाठी अभ्यास कसा करायचा? म्हणूनच मी तुम्हाला एक सोपं आणि इंटरेस्टिंग जबरदस्त ॲप बद्दल इथं सांगतो, मार्केट वुल्फ. मार्केट वुल्फचे एक्सपर्ट्स तुम्हाला स्टॉक मार्केट समजून घेण्यासाठी मदत करतात, योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात. हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईममध्ये ट्रेडिंग करू शकता. इथं कोणतंही इयरली चार्जेस, मेंटेनन्स चार्जेस, हिडन चार्जेस घेतले जात नाहीत. चला मी तुम्हाला दाखवतो हे ॲप गुंतवणुकीसाठी कसं परफेक्ट आहे. पहा, इथे आहे फॉलो ट्रेंड्स हे फीचर. इथं तुम्ही रिअल टाइम ट्रेड बघू शकता ज्याच्यामध्ये लोकांनी प्रॉफिट मिळवलेला आहे आणि तुम्ही त्यावर क्लिक करून त्याला फॉलो करू शकता.
पहा, मी फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं, ट्रेड घेतला आणि झालं, माझ्या ट्रेडिंगची सुरुवात झाली. इथं तुम्ही अत्यंत कमी पैशामध्ये सुरुवात करू शकता, जिथं बाकी ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला 3 पट रक्कम लागते. आणि जर तुम्हाला खूप पैसे गमावण्याची भीती वाटत असेल तर त्याचं सोल्युशन देखील इथं आहे. ते म्हणजे इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट लेवलच्या लॉसपर्यंत पोहोचता, तेव्हा हे फीचर आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं पुढे जे नुकसान होणार असतं ते टळतं. पहा, प्रॉफिट ट्रेंड प्रमाणे मूव्ह होताना दिसत होता. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि लगेचच ₹1971 प्रॉफिट बुक झाला. इथं तुम्ही गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस यासारख्या कमोडिटीजमध्ये देखील ट्रेडिंग करू शकता. आता कमोडिटीजच्या किमती कशा वाढतायत त्या तुम्ही बघतच आहात. यामध्ये तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ट्रेडिंग करू शकता. मार्केट वुल्फ ॲप ट्रेडिंगमध्ये तुम्हाला पूर्ण मदत करतं. त्यांच्याकडे सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट आणि डेडिकेटेड अशी टीम आहे, जी तुम्हाला दररोज फ्री ट्रेडचे आयडियाज देते. पहा, हे त्यांच्या युजर्सने एका दिवसात 15,239, एका महिन्यात 70,468 आणि मागच्या संपूर्ण वर्षात 5,03,940चा नफा बुक केलाय. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ ॲप कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे या अगोदरच 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत आणि भारतातील लाखो लोक आपलं भविष्य याद्वारे सुरक्षित करतायत. याचा वापर तुम्ही देखील करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. आता इथं येऊया आपण आपल्या स्टोरीकडे. आणि या स्टोरीमध्ये आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा रोल. डोनाल्ड ट्रम्प यांनी करार मोडण्याच्या काही दिवस आधी नेतन्याहूंनी एक ड्रामॅटिक असं टीव्हीवरती लाईव्ह प्रेझेंटेशन दिलं. इराण लाईड म्हणजे इराण खोटं बोलला असं म्हणत त्यांनी एका वेअरहाऊसमधून इराणी न्यूक्लिअर डॉक्युमेंट्स दाखवले. त्यांच्या मागे शेकडो फाईल्स दिसत होत्या. या फाईल्स त्यांनी इराणमधून एक अत्यंत थरारक मोसाद ऑपरेशन्समध्ये कशा मिळवल्या त्याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही अगोदर केलेला आहे, तो जरूर बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. डोनाल्ड ट्रम्प यांना करार मोडण्यासाठी काहीतरी कारणच पाहिजे होतं आणि त्यांनी मग नेतन्याहूंच्या या प्रेझेंटेशनचा आधार घेतला आणि करार मोडला. पण न्यूक्लिअर एक्सपर्ट्स आणि युरोपियन अलाईज अनेक तज्ज्ञ असं सांगत होते की हे जे डॉक्युमेंट्स दाखवले जात आहेत हे सगळे JCPOAच्या अगोदरचे डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे ओबामांनी करार करायच्या अगोदरचे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे इराण करार पाळत असताना या केलेल्या गोष्टी नाहीत. शिवाय इस्रायलला हा करार कधीच आवडला नव्हता, कारण इस्रायलला माहिती होतं जर इराणने अणुबॉम्ब बनवला तर इस्रायलला कायमचं इराणला घाबरून राहावं लागेल. कारण इराण आपल्या देशात अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद असं म्हणायला आपल्या अगदी लहान मुलांना देखील शिकवतो. आणि इराणची पॉलिसीच अशी आहे की इस्रायलचा शेवट आपल्याला करायचा आहे. त्यामुळं नेतन्याहूंनी आपल्या देशाचा स्वार्थ बघितला. त्यामध्ये ते बरोबर होते की चूक होते हे इतिहास ठरवेल. पण त्यांनी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला आणि इराण अणुबॉम्ब बनवतोय असं म्हणायला सुरुवात केली आणि इराण बरोबर आम्ही करार पाळणार नाही असं सांगितलं आणि करार मोडून टाकला. ट्रम्प यांनी करार मोडल्यानंतर पुन्हा कठोर सँक्शन्स लावले गेले. इराणची इकॉनॉमी पुन्हा कोसळली. इराणी रियालची किंमत गडगडली. महागाई गगनाला भिडली. सामान्य लोकांचं आयुष्य नरकासारखं झालं. इराणनं पुन्हा मग पुढे येऊन सांगितलं जर तुम्ही करार पाळत नसाल म्हणजे अमेरिका, तर आम्ही देखील करार पाळणार नाही. आणि मग इराणने आपलं युरेनियम एनरिचमेंट वाढवायला सुरुवात केली. JCPOA मध्ये इराण फक्त 3.67% एनरिचमेंट करत होता. पण या सगळ्या सँक्शन्समुळे आणि डेस्परेट सिच्युएशनमुळे इराण हळूहळू ती वाढवत गेला. पहिल्यांदा 5%, 20% असं करत 60% पर्यंत युरेनियम एनरिचमेंट इराणनं करायला सुरुवात केली. म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बसाठी लागणाऱ्या 90%च्या अगदी जवळ इराण जाऊन पोहोचला. IAEAनं दिलेल्या अहवालानुसार मागच्या वर्षी जून 2025च्या हल्ल्या अगोदर इराणकडे 60% एनरिचमेंट केलेलं युरेनियमचा मोठा साठा होता, जो 5 न्यूक्लिअर वॉरहेड्स बनवण्यासाठी पुरेसा होता. आणि हे सगळं घडलं ट्रम्प यांनी करार मोडल्यामुळे. ओबामा यांनी 2018 मध्येच इशारा दिलेला होता, हा करार मोडला तर जगाला एक दिवस न्यूक्लिअर इराण किंवा आणखी एक युद्ध यामधून निवड करावी लागेल. आता न्यूक्लिअर इराण तर होताना दिसत नाहीये, पण युद्ध आपण अनुभवत आहोत. म्हणजे ओबामांची भविष्यवाणी खरी ठरली. मधल्या काळात जो बिडेन हे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते. त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाले. त्यांनी इराणला अल्टिमेटम दिलं की नवीन न्यूक्लिअर डील करा, नाहीतर परिणाम भोगा. इराणशी ओमान आणि रोममध्ये मग चर्चा चालू झाल्या. पण ॲग्रीमेंट होण्या अगोदरच ट्रम्प यांनी दिलेली 60 दिवसांची डेडलाईन संपली आणि मग याचा उपयोग करून 13 जून 2025ला मागच्या वर्षीच्या जून महिन्यात इस्रायलनं इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज, न्यूक्लिअर सायंटिस्ट, IRGCचे महत्त्वाचे सिनियर कमांडर्स यांच्यावरती हल्ले करायला सुरुवात केली.
इस्रायलचे हे हल्ले प्रीएम्प्टिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक आहेत असं त्यांनी सांगितलं. इराणच्या 14 टॉप न्यूक्लिअर सायंटिस्टला ठार केलं गेलं. त्यानंतर 21-22 जूनला अमेरिकेनं स्वतः पुढाकार घेतला आणि फॉर्दो, नतांज आणि इस्फहान या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर स्वतः मिलिटरी स्ट्राईक्स केले. अमेरिकेनं फॉर्दोवर 30,000 पाऊंडाचा JBU-57 हा बॉम्ब टाकला. B-2 बॉम्बर्स वापरले. हे सगळं आपण बघितलं, जे जमिनीखाली 200 फुटापर्यंत घुसू शकत होते. 12 दिवसांचं हे युद्ध संपलं. त्यानंतर 23 जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी सीज फायर जाहीर केलं. पण हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. डिसेंबर 2025 पासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटेस्ट आंदोलन सुरू झालं. इकॉनॉमी कोसळत होती, लोकांना जगणं कठीण होत होतं. जानेवारी 2026 मध्ये इराण सरकारनं हजारो प्रोटेस्टर्सना ठार केलं. हे प्रोटेस्ट 1979 जे इस्लामिक रिव्होल्यूशन झाली होती त्यानंतरचे सर्वात मोठं आंदोलन होतं. आणि मग 28 फेब्रुवारी म्हणजे मागच्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर अचानक एअर स्ट्राईक्स केले, ज्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खोमेनी यांची हत्या झाली. IAEAनं स्पष्ट सांगितलं होतं की इराणकडे ऑर्गनाइज न्यूक्लिअर वेपन्स असल्याचा कोणताही पुरावा नाही. ट्रम्प यांनी इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम अमेरिकेसाठी इमिनंट थ्रेट असल्याचा दावा केला, पण त्यासाठी कोणताही पुरावा दिला नाही. म्हणजे विचार करा, ज्या बॉम्बच्या नावावर हे युद्ध केलं जातं तो बॉम्ब इराणने बनवल्याचा कोणताही पुरावा कुणाकडेही नाही. आणि इथं येतो खरा धक्का. इराण फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिकेबरोबर एक हिस्टॉरिक ॲग्रीमेंट, एक करार करण्याच्या अगदी जवळ आलेला होता. इराणला देखील वाटत होतं की करार होतोय, इराण कन्सेशन्स द्यायला तयार होता. पण ट्रम्प यांनी सांगितलं की जी काही चर्चा होते ती काही थ्रिलिंग अशी वाटत नाहीये. आणि त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी युद्ध सुरू केलं. म्हणजे ही जी चर्चा होती हे सगळा बनाव होता. शांततेची संधी वगैरे दिली जात होती, पण ऍक्च्युअली तसं काही घडत नव्हतं. या हल्ल्यामागे रिजिम चेंज करणं हाच मुख्य उद्देश होता. हे नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील जाहीर केलं. म्हणजे इराणचं सरकारच त्यांना बदलायचं होतं. मग इराणनं काउंटर अटॅक केला. बहरीन, इराक, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, टर्की, UAE मधल्या अनेक मिलिटरी बेसेसवरती, अमेरिकेच्या साईट्सवरती हल्ले केले. इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याची धमकी दिली. आणि बाकी काय काय गोष्टी आजकाल घडतायत. तेलाच्या किमतीवरती परिणाम झालाय, LPG मिळत नाहीये, रांगा देशभर भारतात लागलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी घडतायत त्या आपण बघतोयच. आज मार्च 2026 मध्ये इराण एका भयंकर संकटात आहे. आता इराण IAEAला जून 2025 मध्ये वगैरे जेव्हा जेव्हा हल्ले झाले त्या साईट्सची तपासणी करून देत नाही. म्हणजे खरोखर तिथं आता युरेनियम आहे का, सेंट्रीफ्युजेस आहेत का, तिथं न्यूक्लिअर प्रोग्राम चालतोय काय, हे आता ते तपासून देत नाही, ते देणारच नाहीत. अमेरिकेशी इराणचे जे निगोशिएशन्स होत्या त्या पूर्णपणे संपलेल्या आहेत. IAEAचे डायरेक्टर जनरल ग्रॉसी यांनी सांगितलं की इराणकडे अजून देखील इस्फहानमध्ये 60% एनरिच्ड युरेनियमचा साठा आहे. इस्रायल अजूनही नवीन हल्ले करतच आहे. नतांज, लाविसान आणि इतर साईट्सवरती इराणची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. पण तरी देखील इराण माघार घेणार नाही हे इराणनं जाहीर केलंय. कारण इराणवर कितीही हल्ले झाले, काही झालं तरी इराणकडे न्यूक्लिअर एक्सपर्टीज आहे, त्यांच्याकडे मटेरियल आहे, त्यांच्याकडे असे अनेक सायंटिस्ट आहेत जे पुन्हा बॉम्ब बनवू शकतात. त्यामुळे एक युद्ध करून हा प्रश्न सुटणार नाही हे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना कळलं नाही. म्हणूनच त्यांनी फार मोठं मिसकॅल्क्युलेशन केलंय असं म्हटलं जाते. म्हणजे अणुबॉम्ब हा कदाचित कधी मुद्दा नव्हताच. मुद्दा होता इराणमधली इस्लामिक रिजिम, तिथली राजवट संपवणं, इराणच्या तेलावर कंट्रोल करणं, जसा कंट्रोल आता व्हेनेझुएलाच्या तेलावर केला गेलाय. आपल्या विरोधातली एक मध्य पूर्वेतली सत्ता कायमची संपवणं हा देखील त्याच्या मागचा एक उद्देश होता की काय, असा प्रश्न पडतो. या संपूर्ण प्रकरणात अमेरिका एका भस्मासुरासारखी वागत आहे एवढं मात्र सगळ्या जगाला दिसतंय. ओबामांनी जी डील केली होती ती जर आज पाळली गेली असती तर संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलं नसतं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि नेतन्याहू यांनी जे काही केलं, मुद्दामून ज्या पद्धतीने हे सगळं घडवून आणलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केट वुल्फचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. आपलं आर्थिक भविष्य घडवण्यासाठी याचा लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतायत. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. याचा वापर तुम्ही जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.